500 महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांचं प्रकरण अगदी ताजं असतानाच वसईत एका महिलेवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून या महिलेवर वसईत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात स्वयंघोषित गुरु ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. पीडित महिला पुण्यात राहते. तिनं माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 साली तिची ओळख वसईतील स्वयंघोषित गुरु ऋषिकेश वैद्यशी फेसबुकवर झाली होती. अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेशी जवळीक साधली असा आरोप आहे. त्यानंतर वैद्यनं तिला पुण्यातल्या मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं आणि तिला गुंगी आणणारा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार नोंदवण्यात आली. मुलुंड